ते आता आम्ही एक्झामाइन केलं. प्रत्यक्षात मी जे लोकांकडून जी मी समस्या जाणून घेतली, ते मला असं वाटते की जे कॅपॅसिटी प्रमाणे ते डीपी थोडा कमी आहे, ते प्रॉब्लेम वारंवार येण्याचं त्यामुळे प्रॉब्लेम येत आहे. त्या अनुषंगानं MSCBचं आमचं बोलणं झालं आहे आणि सरांना म्हटलंय की योग्य ते उपाय काढून याच्यावर आपण काम करू. काय प्रश्न आहे स्वच्छतेचं नालीचे असतील? स्वच्छतेचे मी लोकांना आवाहन केलं आहे की जेणेकरून कटिंग सर पण कचरा उचलण्याचा प्रयत्न करीत आहे. आम्ही पण स्वतः त्यांच्या सोबत आहात आणि लोकांना पण आपली शिस्तता आणणे गरजेची आहे की आम्ही कचरा जेव्हा उचलला लगेच 10 मिनिटानंतर परत तिथं कचरा जशाची तशा परिस्थितीमध्ये येत आहे. जेणेकरून आपण हे पद्धत टाळावी आणि महानगरपालिकेला लोकांना पण कॉपरेट करावा. आपल्या घरामध्ये एक व्यवस्थित बकेट ठेवावी. आज उद्या परवा घंटागाडी येणार आहे, एक जर उद्या नाही आली तर 2 दिवसात येईल. आपल्या घरामध्ये एखाद्या खराब बकेटीमध्ये ते आपण कचरा व्यवस्थित ठेवावं. हेच आपण 3 दिवसापासून समजा डीपीची प्रॉब्लेम होतं. 3 दिवसापासून ते लाईट गेली. काल पुन्हा डीपी आणून बसवली, तरी बी ते डीपी आणून बसली ते रात्री पाठपासून बंद झालेली आहे. तरी बी लाईट नव्हती. तरी बी कठीण साहेब डॉक्टरला नगरसेवकला म्हणले आम्ही. त्याच्यानंतर नाही म्हणल्यावर महापौर साहेबापाशी गेले. ते स्वतः इथे आलेले आहे शंकरनगर इथं राहत्या जागी. डीपी स्वतः त्यांच्या हातानं बसून ते समोर असून डीपी बसविली त्यानं. आणि अंधारात समजा पहिले समजा महापौर सर होते नंदकिशोर दराक, त्याने बी आम्हाला सरकार नाही केलेले. पूर्ण डिप्याचे प्रॉब्लेम, कचऱ्याचे प्रॉब्लेम सगळे सॉल्व केलेले. आता महापौर बी तसंच काम करणार आहे, एवढे आम्हाला शक्य होती. महापौर स्वतः येऊन सय्यद इक्बाल सर आलेले आहे इथं. तरी बी डीपी ते बसली. कचऱ्याचं बी जे बी समस्या तुमची शंकरनगरची आहे ते दूर करू. याच्यामुळे मला ये धन्यवाद. कल से डीपी हमारा 2 दिन से डीपी बंद है। नगर सेवक को हमने बात करे, उन्होंने आए भी नहीं, देखी भी नहीं। हमने महापौर को फोन लगाए तो उन्होंने आए भी, डीपी बदली भी। 1 घंटे के अंदर हमारा काम भी हुआ, डीपी बदली सब। ही डीपी जे बसवायली, आजची जी डीपी जळाली त्याच्यासाठी म्हणजे खूप प्रयत्न करावे लागले. कारण त्यांचं MSCBचं म्हणणं असं येऊ लागले की बाबा आम्ही कालच डीपी बसवला, आज कसा देणार. मग त्याच्यासाठी महापौर साहेबांनी, आमचे स्थानिक नगरसेवक विजय भालेराव, अनिल कांबळे यांनी प्रयत्न केले. आणि त्याच्यात विशेष सांगायचं असं आहे की आमचे जे महापौर आहेत, पहिल्यांदा म्हणजे लाईटच्या बाबतीत जे प्रॉब्लेम येतात, लाईटसाठी ज्या अडचणी येतात आणि सध्या उन्हाळा चालू आहे, याचं गांभीर्य लक्षात ठेवून महापौर स्वतः जातीने इथं हजर राहिले. आणि आत्ता पण तुम्हाला जर बघायचं असलं तर महापौर तिथं बसलेलेच आहेत. कारण त्यांचं म्हणणं असं आहे की माझ्यासमोर हे डीपीचं काम व्हावं आणि लोक जे अंधारात आहेत, गरमीत आहेत, त्याच्यापासून त्यांना सुटका मिळावी. त्याच्यामुळे ते बसलेले आहेत. तुम्ही बघू शकता तिकडे बाजूला